आम्ही मतदारांना आज मतदारसंघात जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना उद्योगधंदे नाही म्हणून त्यासाठी आम्ही सूतगिरणी किंवा काही मोठा पोचक या ठिकाणी आम्ही आणू की जेणेकरून आपल्या मतदारसंघात जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना उद्योगधंदा मिळेल आणि त्यांचे पोट भरण्याचा त्यांना चांगला सुरळीत मार्ग निघेल या दृष्टिकोन विजन आम्ही ठेवणार आहोत। खरं बघायला गेला बोलक्या मिट्टू राज्यमंत्री गुलाबराव पाटील आहेत। 3 वेळा त्यांना निवडून दिले लोकांनी 3 पंचवर्षी निवडून पाहिजे तो विकास नाही आहे। आमचे आता गुलाबराव देवकर निवडून आले होते त्यांनी मोठं विजन ठेवलं होतं। केवढं मोठं विजन ठेवलं होतं की आज धरणगाव उड्डाण पूल असेल, गाडोद्याचा उड्डाण पूल असेल, मसादचा उड्डाण पूल असेल, बहिणाबाईचे स्मारक असेल, बालकटुंबेचे स्मारक आहे धरणगावला, क्रीडा संकुल आहे। हे जे विजन आहे हे मोठं विजन ठेवलं ते काम त्यांनी मार्ग लावलेले आणि आज यांनी या ठिकाणी भेदभाव ठेवला की राहिलेलं अपूर्ण काम हे त्यांनी पूर्ण केलेले नाही। त्यांनी खरं बघायला पाहिलं होतं की अपुरे काम हे पहिल्यांदा त्यांनी ते पूर्ण करायला पाहिजे होतं। आज आम्ही धरणगाव शहरामध्ये ज्या वेळेला गुलाबराव पाटील हे राज्यमंत्री झाले त्या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं की बाबा आपल्याला मतदारसंघात मंत्रीपद मिळालं। आम्हाला त्यांनी बोलावलं, आम्ही त्यांच्या स्वागताला गेलो आणि स्वागतासाठी आम्ही ज्या वेळेला गेलो त्या ठिकाणी मी त्यांना माझं भाषण दिलं त्या ठिकाणी आणि सांगितलं की पाटील साहेब आम्ही तुमच्या विरोधक आहे परंतु आम्हाला आमचा विकास व्हायला पाहिजे, तुम्ही आम्हाला बोलावला आम्ही तुमचा सत्कार करतोय। तर आम्ही त्यावेळेला सत्काराच्या वेळेला त्यांना मी सांगितलं होतं की धरणगाव शहरामध्ये पाणी पुरवठामध्ये फार आपल्याला जास्त दिवस उशिरा पाणी मिळतं तर जेणेकरून रोज कसं पाणी दिलं जाईल यावर आपण भर घालावी की रोजचे रोज आपण पाणी द्यायला पाहिजे। परंतु त्यांनी आतापर्यंत 20-22 दिवसामध्ये पाणी मिळतंय ते पाण्याची लाईन ते लावू शकले नाही। धरणगाव शहरामध्ये जे आम्ही शॉपिंग बांधलेले शॉपिंग जे बांधलेले की वरच्या बाजूला शॉपिंगची मंजुरी घेतलेली तर त्या शासनाची मंजुरी लागते ते शासनाची मंजुरी त्यांनी आतापर्यंत आणू शकले नाही। 5 वर्ष मंत्री राहून त्यांनी काय केलेले काम आम्हाला दाखवा। अगोदर त्यांनी काम केलं असतं तर आज त्यांना ही वेळ आली नसती। सगळे त्यांचेच पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत त्यांच्याकडे आज म्हणून आम्हाला आज गुलाबराव देवकरने आम्हाला आमचे विजय इथं आहे की आम्ही आमच्या पक्षामध्ये आम्ही शेख संघटित आहे। गुलाबराव देवकरांनी आमच्या मिसेसचे नाव पुढे केलं की मी अडचणी दे मला उमेदवारी नको पुष्पादाला उमेदवारी द्या। संजय पवारांनी सांगितलं बाय ओबीसी म्हणून पुष्पा यांना उमेदवारी द्या। ईश्वर बाबूजींनी सांगितले की पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते यांना उमेदवारी द्या। सगळ्याकडून आमचे नाव त्या ठिकाणी घेतलं गेलं। आमचे विजय इथंच आहे की आम्ही पक्षामध्ये एक संघटित आहे। आज भाजप सेना आपण पाहतोय की भाजप आणि सेनेचे एकमेकांमध्ये बंडखोरी करतात त्यांचे किती भानगडी आहेत। आज आम्हाला त्याचा निश्चित त्या ठिकाणी फायदा होईल की भाजप सुद्धा आमचा प्रचार करते आणि शिवसेना सुद्धा आमचा प्रचार करेल। आज आमचे विजय म्हणजे आज एक सूत्र कारभार एक संघटित आम्ही पक्षामध्ये आणि विरोधक सुद्धा आम्हाला मत टाकण्याची तयारीत आहे। त्यामुळे आम्ही प्रचंड मताने आम्ही त्या ठिकाणी निवडून येतो आम्हाला काही शंका वाटत नाही। आम्हाला एक धरणगाव हे शहर मोठं शहर आहे। एक शहराला आम्हाला आज 30 वर्षानंतर न्याय मिळाला नाही। एक महिलांना एक न्याय मिळालेला आहे, एक महिला उमेदवारी आणि धरणगाव शहर आणि आम्ही सगळे एक संघटित आज आमचा विजय त्या ठिकाणी। आज आम्ही बघतोय आमचे काँग्रेसचे आमचे मित्रपक्ष सगळे स्वतःहून येतात। जो काय आमच्या या ठिकाणी गोरगरीब समाज आहे सगळे समाज माझ्या पाठीशी उभा आहे। आज आमचे धरणगाव शहरामध्ये रॅली निघाली काल रात्री की ऐतिहासिक रॅली निघाली ऐतिहासिक की इतक्या महिला होत्या की माझ्या जीवनात एवढ्या महिला कधी बघितलं एवढ्या महिला नाही। आज त्या ठिकाणी प्रचार रॅलीमध्ये आणि सभेमध्ये उपस्थित होते। आज आमचे विजय आम्ही देश ठरवलेलं आहे। आपण जसं महात्मा ज्योतिराव फुले, शिवाजी महाराज, सावित्रीबाई, शाहू फुले आंबेडकर यांनी जे आज जे रीती आपले स्वर्गवासी झाले ते जन्मात त्याचे पुण्यतिथी बी आणि जयंती बी ज्याचं साजऱ्या होत्या त्याचं मनुष्य गेल्याने त्याचे नाव निघायला पाहिजे त्याच्या पुण्यतिथी साजऱ्या व्हायला पाहिजे ही जी आपली दृष्टिकोन समोर ठेवतो आम्ही आणि त्या पद्धतीने आम्ही जनतेला सेवा करणार आहे आणि ते काम आम्ही करणार आहोत। कर्जमाफी झाली नाही, नुसते आश्वासनं दिले, विमा भेटला नाही लोकांना। आमच्या दुष्काळ असून दुष्काळ जाहीर झाला नाही, कधी पुनर्गठन झालं नाही। 5 वर्ष बोलथापास दिल्या, ठिबक सिंचनचे अनुदान मिळालं नाही, पपईचे अनुदान बंद करून दिलं, फळबागचे अनुदान बंद करून दिलं, शेतकऱ्यांना हमी भाव सांगितलं होतं ते दिलेले नाही, लोकांना लंबे घालून दिले नाही। आणि ज्या प्रकारे बघितलं राष्ट्रवादीने पवार साहेबांनी ताईंवर जो विश्वास सोपवला आहे ताई रूपाने याकडे नेमकं कसं बघता तुम्ही? आम्ही सर्व शेतकरी मंडळी आम्ही सर्व ताईंच्या मागे आहेत
त्यांनी लोकनियुक्त असताना चांगले कामं केलेले आहेत नगराध्यक्ष असताना. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मागच्या सरकारने नुसते भूलथापांना बळी दिलेलं आहे, तर त्यासाठी आम्ही ताईंना एक पाठिंबा दिलेला आहे. आज प्रचार थांबला तर लोकांची सहानुभूती एकदम चांगली आहे की पुष्पाताईंना निवडून देऊ बुवा, ज्ञानोबा भाऊंचं चांगलं सहकार्य आहे लोकांना. Hello guys, please like, comment and subscribe our channel.